चला तर आज आपण जाणार आहोत शेगावी. शेगावी दर्शन करण्यासाठी गेले असता सर्वप्रथम आपल्याला आठवते की राहण्याची व्यवस्था काय आहे. तर या ठिकाणी आपण गेले असता शेगावमधील भक्तनिवास, आनंद विहार, आनंद विसावा या ठिकाणी आपल्याला रूम उपलब्ध आहे. बघू शकता हे रेट कार्ड, एअर कूलर 850, साधी रूम 350, 500 रुपये, 4 जणाची AC रूम 950 रुपये. या ठिकाणी नियम आणि सर्व अटी सूचना दिलेल्या आहेत. एका व्यक्तीला रूम पाहिजे असेल तर ती डॉर्मेटरी रूम बेडप्रमाणे 70 रुपये दर आकारला जातो. या ठिकाणी अशा प्रकारचा फॉर्म भरावा लागतो. ही आहे रूम जी आम्ही बुक केली होती. ही रूम आम्हाला 950 रुपयामध्ये पडली होती आणि या ठिकाणी 4 बेड आहे. या ठिकाणी 6 व्यक्ती राहील इतकी जागा आहे आम्हाला या रूममध्ये दिली. यालाच अटॅच बाथरूम आहे, बघू शकता. या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. या बेडरूममध्ये गरम पाणी, थंड पाणी सर्व सोयीयुक्त ही रूम आहे. आणि या रूमच्या आजूबाजूचा परिसर, हा परिसर आनंद विहार या ठिकाणी पाहायला मिळतो. ही बस स्टॉप आहे आनंद विहारमधली, ज्या ठिकाणी फ्रीमध्ये बस येतात आणि जातात. आनंद विसावा या ठिकाणी बस जाते सर्वप्रथम, तिथून रेल्वे स्टेशन व तिथून मंदिर. हे बघा बोर्ड, सेवार्थ बस सेवा फ्रीमध्ये आहे. आणि हे दृश्य बघू शकता तुम्ही. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण असलेलं आनंद विहारमधील हे दृश्य आहे. सगळं यामध्ये आपल्याला दिसतंय. नियम आणि केव्हा उठायचं, मंदिरातली पूजा काय, सगळ्या गोष्टी या चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता छान अशी विठ्ठलाची मूर्ती. या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसू शकतात संत वारकरी, रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर विठ्ठलाच्या मूर्तीवर बसलेले. खूप छान अशी मूर्ती आपल्याला आनंद विहारमध्ये पाहायला मिळते. शेगावमधील आनंद विहारमध्ये आल्यावर खूप प्रसन्न वातावरण आपल्याला जाणवते. जणू काही आपण स्वर्गामध्येच आलेलो आहे अशी एक फिलिंग या ठिकाणी आपल्याला मिळते. खूप छान आणि स्वच्छ वातावरण असलेल्या आनंद विहारमध्ये आम्ही 24 तास मुक्काम केलं. बघू शकता हे कार्यालय आहे बुकिंग. या ठिकाणी रूम आम्ही या आनंद विहारमध्ये 1 दिवस राहिल्यानंतर सकाळी मंदिरात दर्शनास निघालो. बघू शकता मंदिराच्या बाहेरचा खूप मोठं असलेलं गेट. या गेटमधूनच आपल्याला मंदिरामध्ये एंट्री करावी लागते. खूप मोठे भले भले खांब असलेलं मंदिराचं गेट. आणि हा एक पदरी रस्ता होता जो मंदिराच्या आतमध्ये आपल्याला जातो. बघू शकता एंट्री झाल्यावर मंदिरामध्ये बाजूलाच आपल्याला चप्पले काढण्याचं पायदान दिसते. या ठिकाणी सेवाधारी सेवक आपली चप्पल घेऊन आपल्याला एक नंबर देऊन जातात आणि रिटर्न तोच नंबर देऊन आपण ती चप्पल परत घेऊ शकतो. खूप छान व्यवस्था असलेलं शेगाव संस्थान आहे. बाजूलाच आपल्याला पाहायला मिळते चप्पल बूट काढल्यावर पाय धुण्यासाठी नळ आहे. आणि खूप अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेले हे शेगाव संस्थान आहे. या ठिकाणी सेवादारी खूप सेवा करतात. दर मिनिटाला या ठिकाणी पुसपास, झाडणे, स्वच्छता ठेवणे काम चालू असते. आपण आपल्या डोळ्याने हे दृश्य बघू शकता. शेगाव संस्थानमधील मंदिराच्या बाहेरमधला परिसर बघू शकता. एंट्री गेट समाधीकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. ही दर्शनासाठी हे मित्र आहे मला भेटलेला लाईनमध्ये. शेगाव संस्थानमध्ये लाईनमध्ये लागले असता
वरून दिसणारा मंदिराचा हा परिसर व्हाईट नेट दिसते खूप मोठी आपल्याला, जी नेट संपूर्ण उन्हापासून आपल्याला संरक्षण करते आणि मंदिरात सावलीचं वातावरण निर्माण करते. ही लाईन आहे, या लाईनमधून आपल्याला मंदिरासाठी जायला मिळते. बघू शकता आमचं दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या भोवतालचा परिसर बघण्यासाठी आलो आहे. खूप छान स्वच्छता आणि निसर्गरम्य एक भाविक वातावरण आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये पाहायला मिळते. हा मंदिराचा कळस आहे, ज्या ठिकाणी गजानन महाराजांनी समाधी घेतलेली आहे. बघू शकता खूप भाविक भक्त या ठिकाणी दर्शनास येतात. दररोज जवळपास 10,000 लोक शेगाव संस्थानमध्ये दर्शनासाठी येतात आणि जवळपास 10,000 ते 15,000 लोकांची व्यवस्था असलेलं प्रसादालय या ठिकाणी आहे. जे प्रसादालय आपल्याला फ्रीमध्ये जेवण देते. या प्रसादालयाचा टाईम आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत, ज्या ठिकाणी आपण जेवण करणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण जाणारच आहोत. हे रामाचं मंदिर आहे. गजानन महाराजाच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला राम मंदिरमध्ये यावं लागतं. बघू शकता या ठिकाणी सेवाधारी सेवक खूप स्वच्छता करण्यासाठी कंटिन्यू या ठिकाणी झाडू पोछा मारत असतात. नित्यनेमाने करणारं त्यांचं काम हे शेगावचं एक ओळख आहे. बिन शर्ती, बिन पैसा, बिना अटी या ठिकाणी सेवा देण्यासाठी सेवक येत असतात. या ठिकाणी सेवा देण्यासाठी जवळपास 1 ते 2 महिना वेटिंग असते. महाराष्ट्रभरातून खूप सेवक या ठिकाणी सेवा देण्यासाठी येत असतात. बघू शकता हे सेवाधारींची रूम आहे, ज्या ठिकाणी सेवाधारी सेवक राहतात. बाजूला सुरक्षागृह दिसतात, त्या ठिकाणी आपण आपलं लगेज वगैरे ठेवू शकतो. म्हणजे शेगाव संस्थानमध्ये शेगावी आल्यावर लगेज ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी ठेवू शकतो. हे सेवाधारी निवास, यामध्ये सेवक राहतात आणि चौकशी कक्षा, यामध्ये संपूर्ण चौकशी आपण करू शकतो. शेगाव संस्थानमध्ये आल्यावर आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आपण राहतोच, पण भक्तिमय वातावरण जे आपल्याला या ठिकाणी मंदिरात आल्यावर मिळते ते एक वेगळ्याच मनाची शांती आपल्याला देते. बघू शकता महाप्रसादालय, हे एंट्री गेट आहे. या ठिकाणी महाप्रसादालयाचा टाईम त्या बोर्डवर आपल्याला दिसतो. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसादालय ओपन असते. शेगाव संस्थानमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी ही निशुल्क आणि फ्री असलेली जेवण